तर आपण आपली जर्नी घराकडची जर्नी सुरू केलेली आहे। सायकलवाला बघा कसा चाललाय ट्रकचा सपोर्ट घेऊन। लोणावळ्याचा घाट सारखा एक सेक्शन लागलाय, म्हणजे घाटाचा सेक्शन आहे। पूर्ण खाली दरी आहे, या साईडला पण पूर्ण दरी आहे। हायवे सोडून उगाच इथं झक मारायला आलो आपण। उन्हाळवाऱ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण आता मुंबईची आपली बनारसची ट्रिप संपलेली आहे। आपण आता मुंबईसाठी निघतोय। ब्रेकफास्ट करतो, नाश्ता करतो आणि त्या नाश्ता करून आपण मुंबईसाठी निघणार आहोत। सकाळचे 9 वाजलेत, आम्ही 6 वाजता उठलो होतो। 6 वाजता उठून आम्ही त्याला घाटावर जाऊन फिरून आलो। जास्त काही रेकॉर्ड केलं नाही आहे, तिथे मध्ये 2-4 फोटोज काढले जे चांगले वाटले ते। तर नाश्ता करून आली मुंबईसाठी। तर परतीचा प्रवास होते व्हिडिओ बघण्यासाठी या ब्लॉगवर बनवून तुम्हाला चांगली दिसतो म्हणून आपण नक्की प्रयत्न करू, चांगली माहिती नक्की। तर आपण आपली जर्नी घराकडची जर्नी सुरू केलेली आहे। रणवी जायला सी ऑफ करून आपण निघालो आहे। तो त्याच्या अजून इथे 1-2 दिवसाचा प्लॅनिंग आहे, तो इथंच राहणार आहे। आता मुंबईपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्यालाच करायचा आहे। आपण आपली एक सिंगल गाडीवरच आपण करणार आहोत, मी आणि शुभम। तर मजा आली या नाईटमध्ये। पुढे पण आपल्याला जे काय जसे दुसरे भेटतील तर आपण कॅप्चर करत पुढे मुंबईकडे जाणार आहोत। तर आता बनारसमधून निघताना आपण एक ब्रिज क्रॉस करतोय। तर हे आपण गंगा नदी आहे, त्या गंगा नदीवरचा हा ब्रिज आहे। ॲक्च्युली दोन्ही बाजूनी बॅरिकेड्स असल्यामुळे प्रॉपर व्ह्यू दिसतंय नाही आणि खाली धुके पण नाही ॲक्च्युली। तर ही पूर्ण बघा, तुम्ही बघू शकता की इथून ही पूर्ण नदी आपल्याला क्रॉस करायची आहे। तर परत एकदा जाता जाता गंगामाईचं दर्शन झालं आपल्याला। इथून जवळजवळ 63 किलोमीटर 63 किलोमीटर मिर्झापूर आहे। हां बरोबर ऐकलं, मिर्झापूर। जी वेब सिरीज आपण बघितली होती कालीन भैयाची मिर्झापूर, त्या सिटीतून आपण जबलपूरच्या दिशेला जाणार आहोत। तर आपल्याला पहिला मिर्झापूर लागेल, त्याच्या पुढे आपण मग जबलपूरसाठी कंटिन्यू करणार आहोत। तर आता आपण मिर्झापूरपासून 350 जबलपूरपासून 350 किलोमीटर पाठीमागे आहोत। तर मध्येच आपल्याला हा लोणावळ्यासारखा घाट लागला आहे। एक असा शार्प टर्न आहे। सायकलवाला बघा कसा चाललाय ट्रकचा सपोर्ट घेऊन। आपण तसं नाही करू शकत, करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं। एका ट्रकला गाडी बांधली असती, ज्या पाठोपाठ गेलो असतो आरामात। एक लोणावळ्याचा घाट सारखा एक सेक्शन लागलाय, म्हणजे घाटाचा सेक्शन आहे। पूर्ण खाली दरी आहे, या साईडला पण पूर्ण दरी आहे। पुढे 7 किलोमीटर पासून MP बॉर्डर सुरू होईल, म्हणजे आपण आता उत्तर प्रदेशला बाय बाय बोलणार आहोत आणि MP मध्ये एंटर करणार आहोत। सूर्य पण आज चांगलाच तळपतोय। आपण त्या साईडने येऊन या साईडला चाललोय। समोर आपली केशरी उभी आहे फुल्ली लोडेड। शुभम थोडेसे सामानाची अरेंजमेंट करतोय। पुढे आपल्याला आता ॲक्च्युली पेट्रोल संपत आलं आहे,
म्हणजे ऑलमोस्ट संपलंच आहे. तर ते आपल्याला फिलअप करायचं आहे, कारण की उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल जवळजवळ 10 रुपयांनी स्वस्त आहे. तेच MP मध्ये गेलं तर महाराष्ट्रापेक्षा 3 नेंदेनी जास्त आहे. फोटो काढायचा आहे ना? चलो फोटो काढूया. तर आता आपण लंचसाठी थांबलो होतो 2 वाजता. बरोबर 1-1.25 तास झाला आहे. एक मस्तपैकी व्यवस्थित लंच केलं आहे, दुपारचं जेवण केलं आहे. मी एक जरा 15-20 मिनटं झोप पण काढले, कारण की सकाळपासून कंटिन्यू गाडी चालवतो आहे आणि याच्या पुढे पण कंटिन्यू गाडी चालवायची आहे. तर आता आपलं थोडं प्लॅनिंगमध्ये चेंज केलं आहे. आपण आता जबलपूरच्या जागेत भोपाळ चाललो आहे. म्हणजे आपण एक आज नाईट राईड करणार आहोत, म्हणजे नाईट ड्राईव्ह करणार आहोत. इथून भोपाळ 484 किलोमीटर आहे. लंच करून निघाल्यापासून जवळजवळ 1-1.5 तास झाला आहे. आम्हाला मॅपने हा एक गावातून एक शॉर्टकट दाखवला आहे पुढे हायवेसाठी. ॲक्च्युली हा असाच रस्ता आहे, पुढे 5 किलोमीटर हा पुढे रस्ता जाऊन पुढे जाऊन NH43ला NH43ला कनेक्ट होतो. आता हा संध्याकाळ होत आली आहे. 5 किलोमीटर ह्या रोडने जायचं आहे अजून आपल्याला. ॲडव्हेंचरवर ॲडव्हेंचर होतं आहे. हा रस्ता कसा आहे तोही आपल्याला माहीत नाही आहे. सायकलचे रस्त्याचे ठसे आहेत, पण अरे बाप रे बाप. पुढे अजून काय परिस्थिती आहे. एक 50-60-70 किलोमीटरचा फरक पडतो त्या रोडने. जबलपूर थ्रू आहे तो. हे एक परत एक NH43ला टच होतो आहे, हा रस्ता कनेक्ट होतो आहे. तर जस्ट एक आपण चेक करूया, कारण की अजून काळोख झालेला नाही आहे, उजेड आहे. देवा व्यवस्थित रस्ता येऊ दे रे. रस्त्याने शिरलोय तर खरं. पूर्ण ऑफ रोड होतोय आपलं. अरे बापरे. शुभम, बघितलंस काय रस्ता? हायवे सोडून उगाच इथे झक मारायला आलो आपण. पाठीमागा जोर नको टाकू हा. पुढे ठेव वजन, पुढे वजन ठेव. ॲक्च्युली आपलं गाडीचं वजन पुढे आहे, पाठीमागे जास्त आहे. आणि चढणीला हा असाच इश्यू होतो. पुढचा चाक उचलू शकतो, व्हीली बसू शकते. म्हणून जस्ट वजन जो आहे तो पुढे टाकूनच आपल्याला जायचं आहे. एक थोडा डांबरी रस्ता लागलेला आहे गावचा. होपफुली
तर बस पण या साईडने चालले. अजून आम्ही नॅशनल हायवेला टच नाही झालोत. नॅशनल हायवेला जो टच होणारा रस्ता होता त्याचा काहीतरी काम चालू असल्यामुळे तो बंद आहे. तर गाववाल्याने पुन्हा आम्हाला एक डायव्हर्जन दिलं आहे आणि हा रस्ता जो आहे पूर्णपणे एकदम गावातून चालला आहे. आपल्या पुढे आधीच बऱ्याच मोठ्या आणि 4 व्हीलर्स आहेत, ट्रक्स आहेत. काळोख पण झाला आहे, सूर्यास्त पण झाला आहे. हळूहळू टेन्शन वाढतंय. रस्त्याचा टायमिंग कमी करायच्या चक्कर नादामध्ये हा पुरं धूळ उडवत जाणार आहे. माय गॉड देवा. आणि रस्त्यावर पूर्णपणे खडी आहे. एकदम स्लो चालवा लागणार आहे गाडी. 3.5 किलोमीटरपर्यंत असाच रस्ता आहे, दाखवत आहे गुगल मॅप. लास्ट व्हिडिओनंतर गोप्रोची बॅटरी लो झाली होती, तर गोप्रो बंद झाला म्हणून पुढे रेकॉर्ड नाही करता आला. आता आम्ही सागर म्हणजे भोपाळच्या एक जवळजवळ 160 किलोमीटर आधी एक सागर म्हणून एक एरिया सिटी लागते, तिथे जस्ट रूम घेऊन आज स्टे करणार आहोत. आणि उद्या पुन्हा सकाळी 6-7 वाजता आपली भोपाळसाठी मुंबईसाठीची राईड जी आहे ती कंटिन्यू करणार आहोत. एकदम आजचा जो व्हिडिओ झाला तो एकदम ॲडव्हेंचरस आहे. एकदम आपण हायवेवरून आपल्याला एक जो टर्न मिळाला होता, तर टर्नमुळे आपल्याला जवळजवळ 5 ते 7 तास आपण कंटिन्युअस एका अशा रोडवर होतो जिथे भरपूर म्हणजे लोकवस्ती कमी होऊन हालचाल भरपूर कमी होती. म्हणजे आणि रस्ता काही भरपूर असा पॅच हा जो होता तो भरपूर खराब होता. म्हणजे प्रॉपर आपण रात्री त्या रस्त्याने ट्रॅव्हल नाही करू शकत आणि सजेस्टही नाही करू शकत कोणाला, कारण की 2 वे रस्ता असल्यामुळे समोरून गाड्या येतात. सगळ्या गाड्यांची सगळ्या हाय बीमवर गाड्या चालत होती, त्यामुळे प्रॉपर आपल्याला रस्ता दिसतसुद्धा नव्हता. आणि काही स्पॉट्स असे होते की तिथं जवळजवळ 15-20 मिनटं आपल्या गाडीशिवाय अजून कुठलीच गाडी नव्हती. तर थोडीशी भीती वाटत होती गाडी चालवायला. पण फायनली आपण कंप्लीट केलं आणि आपण सागरपर्यंत पोचलो. आणि सागरला आपल्याला एक रिजनेबलमध्ये रूम भेटली आणि आपण तिथे आज स्टे करणार आहोत आणि उद्यापासून कंटिन्यू करणार आहोत. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.